आता मी ही जी पट्टी आहे त्यातला हा मोती आहे 1 2 3 हा तिसरा मोती आहे। त्याच्यामध्ये उजव्या साईडने माझा तंगूस आहे। तर मी आता इथे 2 मोती घेणार आहे। त्यातला पहिला मी ऑरेंज घेणार आहे आणि मग हा एक पांढरा मोती घेणार आहे। असे 2 मोती घेणार आहे आणि आता हा जो खांबाचा हा मोती आहे त्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने मी ही सुई काढून घेणार आहे। अशी 2-3 वेळा इथे सुई घेतल्यामुळे थोडा तंगूस घेतल्यामुळे थोडासा त्रास होतोय, पण ठीक आहे। आता हा इथे आपला ऑरेंज कलरचा मोती आलेला आहे। आता ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची। हा चौफुला तयार झाला आहे। त्यातले 3 पांढरे मोती आहेत आणि हा एक ऑरेंज कलरचा आहे। आता ह्या ऑरेंज कलरच्या मोत्यातून सुई काढून घेतली। त्याचबरोबर हा पांढरा आणि हा पांढरा या 2 मोत्यातून आपण सुई काढून घ्यायची अशी। या मोत्यातून आता हा जो खांब आहे गोलाकार त्यातल्या ह्या मोत्यामध्ये म्हणजे एक आणि दुसऱ्या मोत्यात आपला तंगूस आहे वरच्या दिशेने। तर आता इथे पहिला आपण पांढरा मोती घ्यायचा, एक पांढरा आणि हा एक केशरी, असे हे 2 मोती घेतले आणि हा जो पांढरा मोती त्या मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची अशी। आता हे ऑरेंज कलरचे मोती असे लाईनीत येणार आहे। मग ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची। आता या पांढऱ्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची अशी। आता हा दुसरा आपला चौफुला किंवा चौकोन तयार झालेला आहे, एक आणि हा दुसरा। आता परत तिसरा तयार करताना आता आधी हा केशरी मोती घ्यायचा आणि मग हा एक पांढरा मोती घ्यायचा आणि ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची। खांबाचा मोती येतो। या मोत्यातून डावीकडून उजवीकडे ह्या ऑरेंज कलरच्या मोत्यातून ह्या आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची, 1 आणि 2। आता खांबाच्या या पांढऱ्या मोत्यात वरच्या दिशेने आहे आपला तंगूस। तर इथे आता 2 मोती घेताना पहिला पांढरा घ्यायचा आणि मग हा केशरी घ्यायचा। असे हे 2 मोती घेतले की ह्या पांढऱ्या मोत्यातून वरून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची आणि मग या मोत्यातून परत खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून आता इथे पांढऱ्या मोत्यामध्ये जेव्हा आपला तंगूस येतो इथे त्यावेळेला जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला केशरी घ्यायचा मग पांढरा घ्यायचा आणि ह्या साईडला जेव्हा असेल तेव्हा पांढरा घ्यायचा आणि मग केशरी घ्यायचा। म्हणजे हे केशरी मोती आपले असे पूर्ण एका लाईनीत येतील। हे असं ह्या मोत्यापर्यंत शेवटच्या ह्या मोत्यापर्यंत आपण विणून घेणार आहोत।
आता ह्या साईडनी हे असं ऑरेंजचे मी डिझाईन करून घेतलेलं आहे. तसंच आता इकडच्या बाजूने पण आपण हे सेम डिझाईन करून घ्यायचं आहे. सेम टू सेम विणायचं आहे. हे जसं विणलं तसंच इकडून पण विणून घ्यायचं आहे. आता इथे आपण ही सुई ते तंगूसने हे बंद न करता अशी आपण ह्या मोत्यांमधून ओवून इकडे असं तंगूस घेऊन यायचं आहे. म्हणजे सारख्या ते गाठी नाही मारायला लागत तंगूसला, मग त्या दिसतात, मग बरेच प्रॉब्लेम्स होतात, ते छान नाही वाटत. म्हणून हे असं शक्यतो असं जिथे शक्य आहे तिथे असं मोत्यांमधनं ओवून घ्यायचा. असा मध्ये आधी कुठेही तंगूस दिसला नाही पाहिजे. आता इथे सेम पहिली 2 मोती घ्यायचे आहेत, तर एक ऑरेंज घ्यायचा आणि मग हा एक पांढरा घ्यायचा आहे. असे हे 2 मोती घेतले. या खांबाच्या मोत्यातून हा जो मोती आहे याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. म्हणजे इकडे बाहेरच्या साईडनी इकडून जसा ऑरेंज मोती आला तसा इकडून पण ऑरेंज मोतीच येईल. या मोत्यातून आणि या मोत्यातून सुई काढून घेतली अशी. आता इथे हा जो खांब आहे त्या मोत्यात आहे तंगूस, त्यामुळे इथे 2 मोती घेताना पहिला पांढरा घ्यायचा, मग ऑरेंज घ्यायचा आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची. आता इथे ह्याच्या लाईनीत आला. असंच या पद्धतीने पूर्ण ह्या मोत्यापर्यंत आपण असं हे ऑरेंज मोती आणि व्हाईट मोतीने विणून घेणार आहोत. हे आपलं दोन्हीकडनं आता हे असे ऑरेंज कलरने हे डिझाईन मी विणून घेतलेलं आहे आणि अशी ही जाड गोलाकार अशी आपली ही पट्टी तयार झालेली आहे. आता ह्या 4 कॉर्नरमध्ये आपल्याला 4 खांब करून घ्यायचे. ते कसे करायचे ते बघूया. आता आपण ह्या कॉर्नरला खांब तयार करणार आहोत आणि हा खांब तयार करताना ही जी पट्टी केली आहे अशी ती त्या खांबाला जोडून घेणार आहोत. तर आता ह्या मोत्यामध्ये बाहेरच्या साईडने मी तंगूस आहे आपला, तर इथे आपण 2 पांढरे मोती घ्यायचे. 1 आणि 2 पांढरे मोती घेतले. आता पट्टीचा हा मोती आहे 1 आणि 2 हा दुसरा मोती आहे, त्याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. जे हा असा तयार झाला. आता हा जो खालचा मोती आहे हा याच्यातून आपण सुई बाहेरच्या दिशेने काढून घ्यायची असे. इथे परत 2 पांढरे मोती घ्यायचे. 1 आणि 2 पांढरे मोती घेतले. आता परत त्याच मोत्यातून म्हणजे पहिल्यांदा ह्या मोत्यातूनच आपण वरून खालच्या दिशेने काढून घेतला ना, तर त्याच मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घ्यायची. आता एकदम बाहेरच्या साईडने गेली असे. आणि हा जो मोती आहे 1 2 3 4 त्यातला हा जो मोती आहे आतला, ह्याच्यातून परत बाहेरच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी.
परत ह्या मोत्यातून सुई घ्यायची, 2 मोती घ्यायचे, 1 आणि 2. आता हा जो मोती आहे याच्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घेतली. परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि ह्या मोत्यातून वरच्या साईडने सुई काढून घ्यायची. आता एकच मोती घ्यायचा आहे आणि हा इकडचा हा जो चौफुला आहे, हा जो मोती आहे वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. अशा रीतीने आता हा आपला एक खांबाचा एक चौकोन तयार झाला. तर ह्या मोत्यात सुई आली आपली. आता इथे आपण 3 पांढरे मोती घेणार आहोत. 1 2 आणि तिसरा. 3 पांढरे मोती घेतले. आता ह्या मोत्यात डावीकडे आपला तंगूस आहे, तर त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे अशी ही सुई काढून घ्यायची आणि मग त्याच्या शेजारचा हा जो मोती आहे याच्यातून सुई काढून घ्यायची अशी. आता पट्टीचा हा जो मोती आहे आपला, हा याच्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. असे आता इथे 1 2 3 मोती आहेत आपले, त्यामुळे आपल्याला चौकोन करायचा तर इथे एकच मोती घ्यावा लागेल आपल्याला पांढरा. तर हा एक मी पांढरा मोती घेतला आणि हा जो चौकोन बनवलाय, हा पहिला हा जो चौकोन झालाय त्यातला हा मोती आहे, त्याच्यातून वरून खालच्या दिशेने मी सुई काढून घेतली अशी. आता परत हा मोती आहे इथला, त्याच्यातून सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची अशा रीतीने. त्याचबरोबर आता हा जो मोती आहे हा इथला, त्याच्यातून पण सुई बाहेरच्या दिशेने काढून घ्यायची. आता इथे पण आपले, आता इथे हा चौकोन झाला, इथे हा चौकोन झाला. आता इथे आपण 2 मोती घ्यायचे पांढरे, म्हणजे आधी 3 घेतले मग 1 घेतला, आता इथे 2 घेणार आहोत. आणि हा जो मोती आहे पट्टीचा हा, याच्यातून हा जो मोती आहे याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. त्याचबरोबर ह्या मोत्यातून पण आपण सुई बाहेर काढून घेतली असे. आता इथे हा एकच मोती राहिलाय, त्याच्यातून पण सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत इथे 1 मोती घ्यायचा आणि या शेजारच्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची असे. हा आता आपला दुसरा चौकोन तयार झाला. 1 2 1 2 आणि इकडून पण हा 1 2 आणि त्याचबरोबर ही पट्टी इथे अटॅच झाली या खांबाला. आता अजून एक चौकोन आपण ह्याच्यावरती करून घ्यायचा आहे, तोही असाच करून घ्यायचा आहे. आता हे इथे मात्र आपली पट्टी संपलेली आहे, त्यामुळे
नॉर्मल खांब जसा असतो बनवतो आपण नेहमी तसा बनवायचा इथे आता. एक, दोन, तीन पांढरे मोती. आता ह्या मोत्यात डावीकडे तंगूस आहे, त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. मग त्याचा पुढचा हा मोती आहे, त्याच्यातून सुई काढून घेतली. आता इथे दोन पांढरे मोती घ्यायचे, एक आणि दोन. तर ह्या मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घ्यायचे. परत त्याच खालच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. पहिल्यांदा जी काढली होती तिथेच पुढच्या मोत्यातून काढून घ्यायची. हा नेहमीचा खांब आहे. हा बरेचदा आपण आत्ता पहिल्यांदा पण याच्यामध्ये पण हा खांब आपण बनवून घेतला आहे, तसंच आहे. तसंच विणायचं आहे हा वरचा एक चौकोन. या मोत्यातून आणि इथे या मोत्यातून. आता इथे एकच मोती घ्यायचा आहे पांढरा. या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरच्या दिशेने या एका मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे हा एक केशरी मोती घालायचा आहे. आता ह्या मोत्यामध्ये इकडे डाव्या बाजूला तंगूस आहे, तर हा इकडचा आहे, त्याच्यातून अशी उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची, म्हणजे हा मोती असा वर दिसतो. आता इथे हा आपला एक खांब तयार झालेला आहे. आता हा तंगूस आपण इथे तोडून टाकायचा आहे, संपून जाईल. या चारही मोत्यातून मी पहिल्यांदा असं सुई फिरवून घ्यायची, म्हणजे हे टोक नीट हा मोती असा छान सेंटरला बसतो. आता हा 1 2 3 चौकोनांचा हा आपला एक खांब तयार झालेला आहे. त्याचप्रमाणे आता इथे, इथे आणि इथे असं हे 3 कोपऱ्यातून 3 खांब आपण तयार करून घ्यायचे. तसे रेकॉर्ड. तर हे असे 1 2 3 4 खांब मी बनवून घेतलेले आहेत. आता ही जी पट्टी आहे आपण बनवलेली, तर ही थोडंसं डेकोरेट करायचं आहे आपल्याला. त्यासाठी या 2 मोत्यांच्या मध्ये पांढरे जे मोती आहेत 2, त्या प्रत्येक गॅपमध्ये मी एक एक मोती घालणार आहे. तर त्यासाठी हा मी इथे 3 नंबरचा ऑरेंज कलरचाच मोती घेतलेला आहे. तर हे 3 नंबरचे ऑरेंज मोती मी ह्याच्यामधनं असे ओवून घेणार आहे. तर ते कसे ओवायचे ते दाखवते. आता या पट्टीचा हा पहिला मोती आहे, तिथे मी त्याच्यातून सुई काढून घेतलेली आहे. आता इथे हा एक मोती मी ओवून घेणार आहे आणि हा जो पुढचा मोती आहे पांढरा, त्याच्यातून सुई अशी काढून घेणार आहे. एकदम सोपं आहे हे, काही अवघड नाही, नुसतं मोती ओवायचे आहे. हे असं इथे दिसतंय. आता इथे अजून हा दुसरा मोती घ्यायचा, परत तोच 3 नंबरचा, आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे 4 नंबरचा मोती पण चालतो, पण आता हा 6 नंबरचा मोती माझा थोडासा लहान आकाराचा मला मिळालेला आहे. आता थोडे मोठे असतात,
थोडासा पांढरा जो आहे हा 6 नंबरचा थोडा लहान मिळाला आहे, त्यामुळे मग मी इथे 3 नंबरचे मोती घालते. आता परत एक मोती घेतला ऑरेंज आणि ह्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता हे असे लाईनीत एका येणार आहे. असं आता प्रत्येक वेळेला असा एक एक मोती घेऊन पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. आता ह्या एका साईडला मी हे पूर्ण मोती ओवून घेतले आहेत. आता इथे आपण ह्या खांबाच्या इथे आलेलो आहोत, तर इथे आता इथे मोती नाही घ्यायचा. आता हा पुढचा जो कॉर्नरचा मोती आहे, म्हणजे ह्या साईडची जी पट्टी आहे त्यातला हा 1 नंबरचा मोती आहे, त्याच्यातून सुई काढून घ्यायची अशी डायरेक्ट. तिथे काही मोती घ्यायचा नाही, डायरेक्ट इथे अशी सुई काढून घ्यायची अशी. आणि आता हा एक ऑरेंज छोटा मोती घ्यायचा आहे आणि पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. अजून एक मोती घ्यायचा पुढच्या मोत्यातून, परत एक मोती या पुढच्या मोत्यातून पांढऱ्या सुई काढून घ्यायची. परत एक पुढच्या मोत्यातून सुई. हे एकदम सोपं आहे, नुसती सुई अशी ओवून काढायची पुढच्या मोत्यातून. या मोत्यातून आता इथे कॉर्नरला आलो आपण, खांबाच्या इथे आलो आहे म्हणजे. तर इथे परत ह्या साईडच्या पट्टीतून पहिल्या मोत्यातून अशी डायरेक्ट सुई काढून घ्यायची. ऑरेंज कलरचा मोती इथे काही घालायचा नाही. आणि अशा पद्धतीनेच परत इकडची ही साईड आणि ही साईड अशा पूर्ण ऑरेंज कलरच्या 3 नंबरच्या मोत्यांनी विणून घ्यायची. अशा प्रकारे ह्या चारही साईडनी मी हे ऑरेंज कलरचे मोती असे विणून घेतलेले आहेत. आता हे वरचं आपलं सगळं विणकाम पूर्ण झालेलं आहे. आता इथे फक्त डेकोरेशनसाठीच आपल्याला काय काय ते कुंदन म्हणा किंवा घंटी किंवा काय आपल्याला लावायचं आहे तेवढंच काम राहिलेलं आहे. हा दुसरा भाग आहे आपला केलेला. इथे या कोपऱ्यामधून आपल्याला इथे 4 पाय करून घ्यायचे आहे. ते कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे.